तामिळनाडू विधानसभेत आज असा काही ड्रामा झाला ज्याची पटकथा खुद थलपती विजयनं लिहिली। समोर उदयनिधी स्टॅलिन यांचं आव्हान, मागे अण्णा द्रमुकचे बंडखोर आणि मध्ये उभा होता सत्तेचा पेच। पण शेवटी निकाल लागला 144 विरुद्ध 22। अर्थातच विजय फ्लोर टेस्ट मध्येही पास झाला। पण विजयने आपली पहिली राजकीय लढाई कशी जिंकली, सभागृहात नक्की काय घडलं, जाणून घेऊयात या विशेष व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत चुरशीचे लागले। कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, पण विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा मोठा पक्ष ठरला। बहुमताचा आकडा 118 गाठता आला नाही। शेवटी विजय यांनी काँग्रेस, डावे पक्ष, सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला। जेव्हा सरकार आघाडीचं असतं आणि बहुमताचा आकडा काठावर असतो, तेव्हा राज्यपालांकडून ठराविक दिवसामध्ये बहुमत सिद्ध करा असं फरमान निघतं। हेच विजय यांच्या बाबतीतही घडलं। सकाळचे 10 वाजले होते आणि संपूर्ण देशाच्या नजरा तामिळनाडू विधानसभेवर होत्या। टीव्हीके सरकारचा हा पहिलाच फ्लोर टेस्ट होता। सत्ताधारी बाकांवर शांतता होती, पण विरोधकांच्या गोटात मोठी रणनीती शिजत होती। सभागृहात चर्चा सुरू होताच विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन उभे राहिले। त्यांनी विजय यांच्यावर शब्दांचा असा काही मारा केला की सभागृह हादरलं। हा बदल आहे की व्यवहार? उदयनिधी विजय यांच्या आणि अण्णा द्रमुकच्या बंडखोरांच्या गुप्त भेटीवर बोट ठेवत होते। सत्तेसाठी तुम्ही विचारधारा गहाण ठेवली का, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला। भाषण संपताच सत्तेच्या खेळामध्ये आपला पराभव दिसू लागताच उदयनिधींच्या नेतृत्वाखाली डीएमके आमदारांनी थेट वॉकआउटच केलं। विरोधी पक्ष बाहेर गेला आणि वाटलं की खेळ संपला, पण खरी फिल्म अजून बाकी होती। सभागृहात अचानक एंट्री झाली ती SP वेणुमणी यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांची। जे आमदार कालपर्यंत विजय यांच्या विरोधात होते, ते आज अचानक त्यांच्या बाजूने उभे राहिले। घोषणाबाजी आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले, पण विजय यांच्या चेहऱ्यावरची ती सिग्नेचर स्टाईल कायमच होती। शेवटी मतदानाची वेळ आली आणि अटीतटीच्या या सामन्यात निकाल आला आणि विजय यांनी मैदान मारलं। विजयच्या बाजूने पडली तब्बल 144 मतं आणि विरोधात 22। विशेष म्हणजे काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआयएम, व्हीसीके आणि IUML यांच्यासारख्या दिग्गज पक्षांनी विजय सरकारला साथ दिली, तर एडपडी के पलानीस्वामी गट एकाकी पडला। भाजपनं या सगळ्या खेळापासून स्वतःला लांब ठेवत थेट मतदानावरच बहिष्कार टाकला। चित्रपटामध्ये जशी हिरोची एंट्री शेवटच्या क्षणी बाजी पलटवते, तसंच काहीसं आज विजय यांनी करून दाखवलं। ज्यांनी या विजयला नशिबाचा भाग म्हटलं होतं, त्यांना विजय यांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीनं उत्तर दिलंय। आता चर्चा फक्त एकाच गोष्टीची आहे, तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हा खरोखर बदल आहे की नव्या व्यवहाराची सुरुवात? थलपती विजयने आपली पहिली राजकीय भिंत ओलांडली आहे, पण समोर उदयनिधी स्टॅलिन यांचं प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आव्हान अजूनही कायम आहे। सत्तेच्या या सिंहासनावर विजय किती काळ राज्य करणार हे पाहणं रंजक ठरेल। तुम्हाला काय वाटतं? विजय बहुमताचा हा आकडा 5 वर्षांपर्यंत टिकवून ठेवणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह। नमस्कार।